आज काय विशेष या विशेष बातमीपत्रामध्ये आपण आज दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेतोय। एमआयएमच्या मुंब्र्यातल्या नगरसेविका सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे या केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। आता या वादामध्ये इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे आणि केलेल्या वक्तव्यामुळे या वादामध्ये आणखी तेल ओतलं गेलंय। इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी जोरदार घणाघात केल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका निवडणुकीपूर्वी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये वाद पेटला होता। पालिका निवडणुकीनंतर गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना आव्हान दिलंय, तर त्यावर शिवसेना नेत्यांनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय। तेव्हा शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचंही पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला। कोश्यारी यांना जाहीर झालेला पद्म पुरस्कारावरनं राज्याचं राजकारण मात्र तापलंय। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरूनच चांगलीच जुंपली आहे। सोलापूरच्या बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, तर माढ्यामध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही एनसीपी मध्ये हातमिळवणी झाली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये राज्यात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा रंगलेल्या आहेत। हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं कूच करतोय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक पासून मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आलाय आणि यामुळे काही काळ नाशिक मुंबई महामार्ग ठप्प झाला होता। आपण बातमी घेतोय, राज्यात रंगांवरनं सुरू असलेलं राजकारण आता बेरंग होत चाललंय, कारण एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। जलीलांनी केलेल्या जहाल वक्तव्यांवर तितक्याच तिखट प्रतिक्रिया उमटतायत सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे राजकीय वाद स्फोटक वळणावर पोहोचलाय। रंगावरनं सुरू झालेलं राजकारण अधिक गडद होत चाललंय आणि त्यातून राजकीय लाभ घ्यायचा प्रयत्न नेते करतायत। किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही। हिंदुस्तान का रंग बदलने की भाषा बंद करो। मुंबई महाराष्ट्र ये छत्रपति शिवाजी महाराज का जो भगवा ध्वज शौर्य का हिंदुस्तान की संस्कृति का प्रतीक है, हाथ लगाने जाओगे हाथ जल जाएंगे। तर किरीट सोमय्या, नितेश राणे हे इम्तियाज जलील आणि सहर शेखवर घणाघात करत असतानाच दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते गणेश नाईकांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। पाहूया। माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माने जतन केला, म्हणून गणेश नाईक लोकांसाठी ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाकरता भिंती नाही टाकायची। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही, हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही। एखाद दुसरा कोणतरी म्हणतो हिरवा करू, एखाद दुसरा भगवा म्हणतो, म्हणून कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही। सर्व रंग आहेत ते निसर्गाचे आहेत। हिरवा निसर्गाचा आहे, भगवा निसर्गाचा आहे, निळा निसर्गाचा आहे, पांढरा निसर्गाचा आहे, सगळे रंग निसर्गाचे आहेत आणि मुख्य म्हणजे सूर्य सगळ्यात मोठा आहे। आता याच हिरव्या रंगावरनं भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना चांगलंच खडेबोल सुनावलेले होते। तो वाद कायम असतानाच राणा यांनी आपल्या जिल्ह्यातलं राजकीय विरोधकांना थेट इशारा दिलेला आहे। पण यावेळी त्यांनी शायरीत निशाणा साधलेला आहे, मी पराभूत जरी झाले तरी माझं काहीही बिघडत नाही, पूर्ण आयुष्य माझ्या लढाईसाठी पडलंय। नवनीत राणा, कुणाच्या बोलण्यानं मी घाबरणारी नाही असं नवनीत राणा म्हणालेले आहेत। तर दुर्गा माता आशीर्वाद देते तेव्हा हातामध्ये तलवार असते, माजी खासदार नवनीत राणांनी विरोधकांनाच हा इशारा दिलाय। मी किती काही म्हटलं
तुमची मी ऋणी आहेच, सून म्हणूनही ऋणी आहे, तुम्ही खासदार म्हणून आशीर्वाद दिला त्याबद्दलही ऋणी आहे, पराभूती जरी झाली बोलते हैं कि इतने से मेरा कुछ बिगड़ता नहीं है, पूरी उम्र पड़ी है मेरी लड़ाई के लिए, अभी तो सिर्फ शुरुआत है, पूरा मैदान बाकी है, अभी तो सिर्फ पैर रखना कदम रखना नवनीत राणा ने सीखा है, अभी दौड़ मेरी बाकी है और उस दौड़ के लिए मेरी तैयारी है, इतना याद रखना कि नवनीत राणा किसी बाई आहे, सून आहे, पण झाशीची राणी सुद्धा आहे, ये याद जरूर रखना, किसी के बोलने से डरने वाली नहीं हूं। जेव्हा बाई पदर खोचते ना पूर्ण गावात माहित पडते ती बाई आज गरम आहे। माँ दुर्गा देवी आशीर्वाद देते ना तर हातात तलवार सुद्धा असते, ते कोणीही विसरू नये, आणि मी तुमची सेवक आहे आणि मी सेवक म्हणूनच तुमची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आहे। थेट जाऊन नाशिकमध्ये नाशिकच्या वनकर्मचारी महिलेनं पालकमंत्री गिरीश महाजन यांना जाहीररित्या जाब विचारलाय। भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख का केला नाही असा प्रश्न त्यांनी केलाय, तर माधवी जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतलंय। दरम्यान मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, तर काही वेळानंतर माधवी जाधव यांना पोलिसांनी सोडूनही दिलं। आता याच दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलं। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी माधवी जाधव यांनी केली आहे। बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणं नाही, मॅडम मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उचली, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही, 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे, पण तसं काही असेल तर अनाद्वारे झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही, यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। दरम्यान महाजनांच्या दिलगिरीनंतर सुद्धा माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल, एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। थेट जातोय लातूरमध्ये, इथं निवडणूक रणधुमाळीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। निलंगा तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटातल्या उमेदवाराचं अपहरण झाल्याचा आरोप काँग्रेसकडनं केला गेलाय। काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरी बेपत्ता आहेत आणि त्यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आता या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा कसून तपासही करते। आता या घटनेमागचं नेमकं सत्य काय आहे आणि अंजना चौधरींचा शोध लागतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। तेव्हा आमच्या अंजना सुनील चौधरी या ताडमुगळीच्या उमेदवार आम्ही त्या ठिकाणी अर्ज भरला होता, परंतु गेल्या 2-4 दिवसापासून भाजपच्या दोन्ही आमदाराचे गुंड त्यांच्या पार्टीवर होते। त्या काल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त उदगीर येथे त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या। आज प्रचाराचा शुभारंभ करायचा असल्यामुळे आमचे स्थानिक नेते कोकणे साहेब त्यांना घेण्यासाठी गेले, त्यांना जाऊन तिथं भेटले, परंतु हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता, तासाभराने निघून सांगितल्यानंतर हे बाहेर फेरफटका मारून आले आणि त्याच्यानंतर त्यांना आढळलं की जे पार्टीवर असलेले गुंड भाजप आमदाराचे होते त्यांनी त्या उमेदवाराचं अपहरण केले।
तर महापालिका निवडणुकीदरम्यान राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला होता. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक आणि शिवसेनेतला हा वाद शमेल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा या वादाचा भडका उडालाय. पालिका निवडणुकीमध्ये ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप सेनेनं युती केली होती, पण त्यावरनं गणेश नाईकांनी एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली आहे. ऐकूया. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामोनिशान साफ करून टाकावं हे मी आज परत बोलू. पण तर काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही ते आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला नाही न पटताना ते कार्यकर्त्यांनी सण केलेलं पक्षाकरता पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सगळीकडे होऊन जातं. ठाण्याला कल्याणला इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे. आणि मला जाणवते की ठाण्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खुश नाही, कल्याणमधला कार्यकर्ता खुश नाही, उल्हासनगरला मध्ये कार्यकर्ता खुश नाही. नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी होती की निगोशिएशन आम्ही युद्धात जिंकलो आणि तात हारलो कधी असं होतच नाही. गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही एवढं त्याने ध्यानात घ्यावं. गणेश नाईक खबरदार. इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना उरल्या सुरल्या अब्रूचे भिंडवडे निघतील तुमचे. अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा. गणेश नाईक अवकातीत राहा. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं या वादामध्ये तेल ओतायचा प्रयत्न केलाय. कसा पाहूया. मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करताय. मग शिवसेनेमध्ये गोंधळात गोंधळे. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जात असलेल्या शिवसेनेमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय. एकीकडे धाराशिवचे शिवसेनेचे संपर्क मंत्री राजन साळवींना शिवसैनिकांनी घातलेला घेराव, शिवसैनिकांच्याशी त्यांची झालेली वादावादी, तर दुसरीकडे धाराशिव दौऱ्यावर आलेल्या प्रताप सरनाईक यांच्यासमोर शिवसैनिकांकडनं घोषणाबाजी केली गेली आणि गोंधळाची घटना घडली होती. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये तिकीट वाटपामध्ये घोळ झाल्याची कबुली सुद्धा प्रताप सरनाईक आणि राजन साळवींनी दिली आहे. आता या चुकीच्या तिकीट वाटपाचं खापर या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे नेते अजित पिंगळे यांच्यावरच फोडलंय. एबी फॉर्म हे भाजपच्या आमदारांकडे दिलेले नाही. आता सरनाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे एबी फॉर्म विधानसभेचं प्रमुख पाहणारे अजित पिंगळेंकडे दिले होते. त्यांच्या माध्यमातून ते एबी फॉर्म दिलेले आहेत. भाजपच्या आमदारांकडे एबी फॉर्म दिलेले नाही. काही एकाच हातामध्ये जर एबी फॉर्म गेले असतील आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म वाटले असेल तर तेही चुकीचं आहे. आणि ते मी त्यांच्यासमोर कबूल केलं, राजन साळवींनी कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले. ठीक आहे, आता वाटले गेले असतील, वाटले असतील भाजपकडे नाही, आमच्या लोकांकडे दिले होते एबी फॉर्म. म्हणजे मी नाव पण घेतो, अजित पिंगळेंकडे दिले होते आणि अजित पिंगळेंनी काही आमच्या लोकांना विश्वास न घेता दिले असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनाही मी बोलणार आहे की असं करणं योग्य नाही. दरम्यान अजित पिंगळे यांचे समर्थक पुढे आलेत आणि त्यांनी या प्रकरणामध्ये भूमिका घेतली आहे. त्या बैठकीमध्ये असं ठरवलं की कळंब तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचा पहिला एकच जिल्हा परिषदेचा होता, तरी पण सन्मानाने आपल्याला तिथं जिल्हा परिषद 3 जागा दिलेल्या आहेत आणि पंचायत समिती एकही सदस्य नसताना सुद्धा सन्मानाने 7 जागा आम्हाला पंचायत समितीत दिलेल्या आहेत. त्यावेळी आताचे जे कोणी काही आमच्यावर जे बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि जो सोशल मीडियावर काही व्हायरल होत आहे ते एकदम बिनबुडाचे आरोप ते करीत आहेत. ते निष्क्रिय कार्यकर्ते आहेत. राज्यभरामध्ये आपण सध्या पाहतोय की चित्रविचित्र आघाड्यांचे प्रयोग सुरूच आहेत.
सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यामध्ये तर दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत. भाजपच्या विरोधामध्ये महायुतीतल्या सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा एकवटलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा नवा संघर्ष सुरू झालाय. बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माढ्यामध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही एनसीपी मध्ये हातमिळवणी झाली. तेव्हा येत्या काळामध्ये राज्यात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, अशाही चर्चा रंगतायत. स्थानिक पातळीवर काय झालं असेल आम्हाला माहिती नाही, परंतु दोन शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभा, विधानसभा ह्या नेत्यांच्या निवडणुका असतात, परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्या संदर्भातचे सगळे अधिकार हे स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले होते. त्यामुळं ही युती ही स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचे निर्णय आहेत. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर आपल्या क्षेत्रामध्ये अमूल्य असं काम करणाऱ्यांना सन्मान पद्म पुरस्कारांना केला जातो. यंदाच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांच्या सुद्धा नावाचा समावेश केलाय आणि त्यावरनं राजकारण चांगलंच तापलंय. कसं ते पाहतोय. काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं, पण ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी फिरवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे. ज्या व्यक्तीने हेच नाही तर पहाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य, नेपाळसोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य, अशा विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे. मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत. बातमी आहे आदिवासी आंदोलनाची. अगदी हजारो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं कूच करतोय. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालाय. आज 5व्या दिवशी नाशिकच्या घाटन देवी कसारा या गावापर्यंत येऊन हा मोर्चा धडकलाय. या लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव आणि शेतकरी सहभागी झाले. वनजमिनीचे पट्टे मिळावे, मिळालेल्या वनजमिनींना स्वतंत्र सातबारे मिळावे, अशा अनेक मागण्यांसह हा शेतकरी मुंबईच्या दिशेनं कूच करतोय आणि यापूर्वी मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी सुद्धा स्थानिक पातळीवर होत नाहीये आणि तोपर्यंत हा मोर्चा थांबणार नाही, अशा प्रकारची भूमिका ह्यांनी घेतली आहे, असा इशारा मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड JP गावित यांनी दिलाय. वनाधिकार कायद्याची या ठिकाणी काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जे वनाधिकार कायद्यामध्ये जे दावेदार आहेत, वन दावेदार, त्यांना त्या कायद्याचा फायदा झाला पाहिजे, ही आमची ह्या ठिकाणी प्रमुख भूमिका आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्हाला वारंवार ह्या ठिकाणी जावं लागतंय. दुर्दैवानं अंमलबजावणीसाठी मोर्चा काढावा लागण्याची ही वेळ आहे आणि अनेक वेळा आम्ही अंमलबजावणीसाठीच मोर्चा काढलेला आहे. मुळात यांच्यापेक्षा पण 2005ला हा कायदा झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि डाव्या पक्षांचे 62 खासदार ज्यावेळी दिल्लीमध्ये होते त्यावेळी हा कायदा आमच्या दबावापोटी मंजूर करावा लागला. त्याची 2007ला अंमलबजावणी झाली. आता कायद्याची अंमलबजावणी करा याच्यासाठी मोर्चा काढावा लागतोय. याच्यापेक्षा दुर्दैव आदिवासींचं, शेतकऱ्यांचं काय असू शकतं. यांच्या मागण्या काय असतील ते आपण पाहतोय. वनाधिकार पेसा कायद्याची अंमलबजावणी करा ही त्यांची मुख्य आणि प्रमुख मागणी आहे. दुष्काळी भागात शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करा अशी ही मागणी त्यांनी केली आहे. तर शेतीसाठी अखंड वीज पुरवठा द्या ही त्यांची अक्षरशः प्राथमिक मागणी आहे. शेतमालाला हमी भाव द्या ही सुद्धा मागणी ह्यांची आहेच. नदीजोड प्रकल्प पूर्ण करा जेणेकरून पाणी मिळणं सोपं जाईल असंही त्यांनी म्हटलंय.
नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडेंची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. शरद पवारांसोबत बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. कर्जतमध्ये लोहगड, भीमगड, भीमगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी आले असताना हे वादग्रस्त विधान त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे एक नवीन वाद निर्माण व्हायची शक्यता वर्तवली जाते. आपण पाहूया प्रकरण काय आहे. पवारांचं वर्णन फक्त देशद्रोह श्रीराम पवार त्यांच्या अतिवंत देशद्रोह महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे आणि राज्यात नाही असली कीड. मोदी मोठे भेगा वाटत नाही, कीड लागली लवासाची काढून टाकू. दरम्यान संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. एनसीपीचे प्रवक्ते विकास पासलकर आक्रमक झालेत. भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील तरुणांना याच राज्यामध्ये या ठिकाणी संधी मिळते अशा मोठ्या व्यक्तिमत्वानी या राष्ट्र उभारणीमध्ये, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं काम केलेलं असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीची भाषा वापरणं, यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा एकनाथराव शिंदे यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या वक्तव्याची दखल घेऊन यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. नाशिकच्या वनकर्मचारी महिलेनं पालकमंत्री गिरीश महाजन यांना जाहीररित्या जाब विचारलाय. भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख का केला नाही असा रोकडा सवाल त्यांनी विचारलाय. माधवी जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय आणि त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यातही घेतलं होतं. दरम्यान मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि काही वेळानंतर माधवी जाधव यांना पोलिसांनी मुक्तही केलंय. बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं. मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? अनावरण राहिला असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे. पण तसं काही असेल तर अनावरण झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकासमोर आंदोलन केलंय. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी माधवी जाधव यांनी केली आहे. गिरीश महाजन यांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल. एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केलंय. आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनांच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव वनरक्षक या महिलेसोबत फोनवर बोललो आणि त्यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचं हे कृत्य अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा आहे. आता या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायचेही प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातली कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवायला भाग पाडेल. RSS भाजपकडनं सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं ट्विट त्यांनी केलंय. जय हिंद साहेब.
काही नाही सर, मी स्टँड घेतलेला आहे, माझं सार्थक झालं. बाबासाहेब मी पुन्हा पोहोचवले सगळ्यांपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे, कारण मी ॲट्रॉसिटीवर ठाम आहे. हो. आता या संपूर्ण प्रकारावर एक्सवर प्रतिक्रिया उमटतायत. रोहित पवारांनी सुद्धा ट्विट केलंय, संताप व्यक्त केलाय. प्रजासत्ताक दिनीच बाबासाहेबांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर त्याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं योगदान अमूल्य आहे आणि एखाद्या मंत्र्याच्या भाषणातल्या अनुल्लेखानं बाबासाहेबांचं योगदान पुसता येणार नाही, असं नाशिकमध्ये घडलेली घटना नकळत झाल्याचं मान्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली असली तरीही अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं आहे. संबंधित महिला अधिकारी यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय योग्य आहे आणि भारतीय प्रजासत्ताकाविषयी प्रेम दर्शवणारी आहे, तेव्हा त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणतीही कारवाई होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि त्यासाठी ते प्रचार करतायत. सगळ्या 12 जिल्हा परिषदांमध्ये प्रचार सभा ते घेणार आहेत. सुरुवात करतायत रायगडपासून. इथून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा परिषदेपासून ते सुरुवात करतील आणि 28 जानेवारीपासून सभांचा धडाका त्यांचा सुरू होतोय. 7 दिवसात सुमारे 22 सभा ते घेणार आहेत.